फक्त महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी तरुण मंडळांची लगबग सुरू झाली आहे। कोल्हापुरातील बरीचशी मंडळं आपल्या गणरायाच्या स्वागतासाठी डॉल्बी ठरवत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कोल्हापुरातील साऊंड लाईट आणि स्ट्रक्चर असोसिएशन त्याचबरोबर व्यावसायिकांची बैठक बोलावली होती। या बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्वांनाच ध्वनी प्रदूषण, लेझर आणि वेळेची मर्यादा आदींच्या नियमांबाबत मार्गदर्शन केले। आगामी सण उत्सव कालावधीमध्ये जर नियमांचं उल्लंघन झालं तर त्यावर कठोर कारवाई व संपूर्ण कायदेशीर कारवाई ही पोलीस दलातर्फे करण्यात येईल असं देखील निक्षूणपणे या सर्व मालक चालक संघटना आहेत त्यांना कळवण्यात आलेलं आहे व त्यांचं प्रबोधन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जिल्ह्याच्या बाहेरून जर कोणी याचं उल्लंघन करण्यासाठी साऊंड सिस्टीम आणत असेल तर त्या देखील बॉर्डरच्या चेकपोस्टवरच चेकपोस्ट कार्यान्वित करून ताब्यात घेण्यात येतील व त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर्व साऊंड सिस्टीमचे चालक मालक यांना आवाहन करतो की कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण आपल्या उपकरणांचा वापर करावा। त्याचं उल्लंघन झाल्यास आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरं 100% जावं लागेल व ती कटुता जर आपल्याला टाळायची असेल तर नियमांचं पालन करावं व पोलीस प्रशासनाला त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिकांना सहकार्य करावं। कायद्याप्रमाणे जे डेसिबलची मर्यादा आहे त्याचं उल्लंघन झाल्यास तो 1 साऊंड सिस्टीमने देखील होऊ शकतो आणि 2ने देखील होऊ शकतो। ते किती त्यांनी टॉप लावलेत किंवा बेस लावलेत यापेक्षा जर उल्लंघन झालं तर ती कारवाई होणार हे महत्त्वाचं आहे। लेझरच्या संदर्भामध्ये लेझरचा वापर करू नये असे देखील आदेश आम्ही या बैठकीमध्ये दिलेले आहेत। त्याचं जर उल्लंघन झालं तर त्यावर देखील कायदेशीर कारवाई होईल। मात्र पारंपरिक वाद्यांबरोबरच मोठमोठ्या साऊंड सिस्टीम ठरवण्याचे प्रमाण सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये वाढलेले आहे। डॉल्बीसाठी 2-2 लाख रुपये खर्च करणारी मंडळे देखील कोल्हापुरात आहेत। त्यामुळे नियमांचे पालन करूनच का होईना पण आम्ही मोठ्या उत्साहात डॉल्बी सोबतच यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे मत कोल्हापुरातील काही मंडळांचे आहे। इथून पुढे गणेशोत्सवाला 1 महिनाभर राहिलेला आहे। त्याच्या आधी माझं मत आहे की प्रशासन तसं कोल्हापुरातील जी मंडळं आहेत त्यांची एक मीटिंग व्हावी आणि ज्या मीटिंगमध्ये पोलीस प्रशासनाला त्यातनं तोडगा जे निघेल आणि आता म्हणा लाईट साऊंड असोसिएशनचा नियम का असेल त्या नियमाला मी अनुसरून आज साऊंड सिस्टीमचा वापर करू। माझे पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की जे पोलीस प्रशासन निर्णय देईल त्या निर्णयाला सामोरं जाऊन आम्ही तुम्ही जे सांगणार त्याच आम्ही त्या ह्याच्यात डॉल्बी लावू। त्यानंतर परत आता बघायला गेलं तर डॉल्बी हा म्हणजे काय हे नाही एवढं की त्याच्यावर डॉल्बीसाठी बी ज्यांचा घर चालते त्यांचा बी थोडाफार आपण काळजी केली पाहिजे। दरम्यान पारंपरिक वाद्यांचा गजर असू देत किंवा डॉल्बीचा दणदणाट, कोल्हापुरात गणरायाचे स्वागत आणि गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो। त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांसह सर्वांना आता गणपती बाप्पाच्या आगमनाची आस लागून राहिली आहे। लोकल 18साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।